नमस्कार. आपण पाहत आहोत प्रबोधनचा 2 फेब्रुवारी 2026चा अंक. इराण अमेरिका वाटाघाटी. इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावातील प्रमुख मुद्दे असे आहेत. वॉशिंग्टनने हल्ला केल्यास इराणने अमेरिकेला प्रादेशिक संघर्षाचा इशारा दिला आहे आणि प्रत्युत्तर म्हणून युरोपियन युनियनच्या सैन्याला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार हस्तक्षेप करण्याच्या धमक्या दिल्यानंतर मध्य पूर्वेत अमेरिकेच्या नौदलाची उपस्थिती वाढली आहे. तेहरान आणि ट्रम्प प्रशासन या दोन्ही बाजूंनी चर्चा पुन्हा सुरू करण्यास तयारी असल्याचे संकेत दिले आहेत. संयुक्त राष्ट्र आर्थिक इशारा. सदस्य राष्ट्रांनी त्यांचे शुल्क न भरल्यामुळे संयुक्त राष्ट्रांना आर्थिक संकटाचा धोका आहे, असा इशारा संस्थेच्या प्रमुखांनी दिला आहे. अँटोनियो गुटेरेस म्हणाले की संयुक्त राष्ट्रांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे आणि जुलैपर्यंत पैसे संपू शकतात. त्यांनी सर्व 193 सदस्य राष्ट्रांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की त्यांचे अनिवार्य देयके पाळावे लागतील. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वात मोठ्या योगदानकर्त्या अमेरिकेने त्यांच्या बजेटमध्ये योगदान देण्यास नकार दिल्यानंतर हे घडले. गाझा सीमा उघडण्यास सुरुवात. इस्रायली सैन्याने गाझा क्रॉसिंगमधून ये जा करणाऱ्या पॅलेस्टिनींसाठी स्क्रीनिंग सुविधा म्हणून काम करणाऱ्या एका कॉम्प्लेक्सची पूर्णता केल्याचे सांगितल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. रफा हा गाझामधील एकमेव सीमा क्रॉसिंग आहे जो इस्रायलमधून जात नाही आणि युद्धापूर्वी पॅलेस्टिनी आणि इजिप्शियन अधिकाऱ्यांनी इस्रायलशी समन्वय साधून त्याचे संयुक्तपणे व्यवस्थापन केले होते. पाकिस्तान हिंसाचार. बलुचिस्तान प्रांतात हिंसाचारात तीव्र वाढ होत असताना पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी सांगितले की त्यांनी बलुचिस्तानमध्ये कारवाई दरम्यान 40 तासात 150 अतिरेकी ठार केले आहेत. रशिया अमेरिका तणाव. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून क्युबाला तेल विकणाऱ्या किंवा पुरवणाऱ्या देशांच्या वस्तूंवर कर लादण्याची प्रक्रिया स्थापन करण्याच्या कार्यकारी आदेशाचे रशियाने शनिवारी निषेध केला. एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोव्हा यांनी पुन्हा एकदा पुष्टी केली की रशिया सार्वभौम स्वतंत्र राज्यांविरुद्ध एकतर्फी निर्बंधांना विरोध करतो आणि अशा उपाययोजनांना अस्वीकार्य आहेत.